नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 30 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हार सुमती भाग 31. सुमती मल्हारला म्हणाली, तुम्हाला मी म्हणत होते ना जायला नको, तरी पण मला बळबळ तिकडे घेऊन गेलात आणि तो विषय परत माझ्यासमोर काढू नका. मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती मी तर काहीच बोलत नाहीये ग, आणि तो विषय सुद्धा काढत नाही. तिथल्या तिथं मी सगळं सोडून देत असतो. पण त्या माणसाला कधीच माफ करत नाही ज्या माणसाने माझा विश्वासघात केला आहे. तू सारखं सारखं तेच तेच उघडत बसू नकोस. आता झालं गेलं विसरून जाऊयात. अजून अर्धा दिवस आहे एन्जॉय करण्यासाठी, असं म्हणत सुमतीच्या समोर ओठांचा पाऊत केला आणि सुमतीने डोक्यावर तिचा हात मारला आणि म्हणाली, किती रोमॅन्टिक नवरा आहे ना माझा, त्याला दुसरं काहीच दिसत नाही. सुमती, आता दुसरं कशाला काही बघायचं? दुसरं बघायला गेलो तर तुला परवडणार आहे का? तुलाच बघणार ना. सुमती आता हसली आणि मल्हारला तिने ढकललं आणि बेडरूम मध्ये चेंज करायला गेली. सुमती आता बेडरूम मध्ये आली, पण थोडं का होईना तिला टेन्शन आलं होतं. सुमतीने आता ड्रेस काढला आणि साडी नेसली पटकन आणि बाहेर आली. मल्हारला म्हणाली, तुम्ही पण चेंज करून घ्या ना, आणि काय त्याच कपड्यात बसले आहात मगाचपासून. मल्हार सुमतीला म्हणाला, तू दार लावून घेतलं आणि मला म्हणतेस का चेंज करून घ्या म्हणून? सुमती म्हणाली, मग दार उघडच होतं, यायचं होतं की आत. सुमती आता किचन मध्ये काहीतरी आवरत होती आणि मल्हार बेडरूम मध्ये गेला. सुमतीला बेडरूम मध्ये मधूनच हाका मारत होता, सुमती माझा टी शर्ट कुठं ठेवला आहेस तू? दे जरा. सुमती मल्हारला म्हणाली, अहो तिथेच तर आहे ना, काढून ठेवले आहेत मी कपडे सगळे तुमचे आणि बेडवरती आहेत. तो घाला. सकाळी तोच तर घातला होतात ना. मल्हार सुमतीला म्हणाला, मला तो नको, दुसरा दे. सुमती म्हणाली, आता दुसरा कशाला, तोच घाला की. मल्हार आता किचन मध्ये आला आणि सुमतीने दूध तापवायला ठेवलं. मल्हारने पटकन येऊन सुमतीला तिथेच मिठी मारली आणि तिच्या मानेवरती किस केला आणि तिला म्हणाला, बायको काय करतेस? सुमती म्हणाली, काही नाही, दूध तापवायला ठेवते. आता मल्हारचा हात सुमतीच्या पोटावरती होता आणि हळूहळू त्याने त्याचा हात वरती घेतला आणि सुमतीने त्याचा हात तिथेच पकडला आणि त्याला म्हणाली, व्हा बाजूला. काय करताय? सुमती, अगं दूध काढलंस, कधी तापवायला ठेवलंस? सुमती म्हणाली, काढायला कशाला पाहिजे, बाहेरच होतं पातेल्यात, आता फक्त गरम करते. मगाशी जाताना बाहेर राहिलं, उगाच नासायचं नाही तर. मल्हार आता सुमतीला म्हणाला, अजिबात नाचणार नाही, कारण की शेवटी माझ्या बायकोचं आहे ते दूध, आणि ते कसं काय नासेल बरं? सुमतीला आता मल्हारचं चावड बोलणं काहीच कळत नव्हतं. मल्हार मधून मधून नुसती तिची छाती प्रेस करायचा आणि सुमती त्याचा हात बाजूला करायची आणि त्याला म्हणायची, कशाला त्रास देत हो? मल्हारने आता सुमतीला त्याच्याकडे वळवली आणि तिच्या छातीवर त्याने किस केला आणि सुमती शहारली आणि तिने तिची साडी घट्ट पकडली आणि मल्हारला म्हणाले, अहो माझा आज मूड नाही. मल्हार सुमतीला म्हणाला, नको असू दे मूड, मला माझ्या बायकोवर प्रेम करायचा प्रेम करायचं आहे आणि मी ते करणार. माझा हक्क आहे तो, आणि माझ्या प्रेमाला तू नकार देण्याचा तुला काहीच कारण नाही. तू शांत बस, मला फक्त तुझ्यावर प्रेम करू दे. सुमती त्याला म्हणाली, अहो दुसरे कपडे कपडे घाला आधी, हेच कपडे कशाला अंगावर ठेवले आहेत? मला सारखं सारखं तेच आठवत बसतं मग, आणि मग मी नाराज होते. मल्हार म्हणाला, बरं बाबा, येतो बदलून. मल्हार आता आतमध्ये गेला आणि सुमतीला थोडीशी भूक लागली होती म्हणून तिने प्लेटमध्ये फरसाण घेतलं आणि बाहेर हॉलमध्ये आली खायला. मल्हार सुद्धा बाहेर आला आणि बघतो तर बायको फरसाण खात बसली होती. तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिला म्हणाला, काय ग बायको, एकटी एकटी फरसाण खातीस, मला बोलवलं पण नाहीस खायला? सुमती मल्हारला म्हणाली, अहो खा की, मी कुठे तुम्हाला नाही म्हटले? घर तुमचं, बायको तुमची, किचन तुमचं, सगळं तुमचंच आहे आणि तुम्ही
आतमध्ये गेलात ना म्हणून आपल्या दोघांसाठी एकाच प्लेटमध्ये घेतला आहे, याच्यातच खावा. मल्हार सुमतीला म्हणाला, मला नको, तूच खा. सुमती, अगं आई कधी येणार आहे? सुमती मल्हारला म्हणाली, मला नाही माहिती, तुम्ही फोन लावा ना आईंना, मलाच करमत नाहीये घरी त्यांच्याशिवाय. एकतर आज जे झालं त्याच्यावरून सुमती आता शांत झाली. मल्हार तिला म्हणाला, सुमती अगं वेडाबाई, अशा गोष्टी होतच राहतात, त्याचा इतका विचार करायचा नसतो आणि जे झालं ते तिथल्या तिथं सोडून द्यायचं असतं आणि आपली लाईफ आपण छान एन्जॉय करायची असते. अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. मला माहिती आहे माझी बायको खूपच हळव्या मनाची आहे, तिला हे सगळं सहन झालं नसणार, पण तरीही बालिके, तुझा नवरा सदैव तुझ्या पाठीशी आहे, काही काळजी करू नकोस. सुमती आता मल्हारच्या मिठीत गेली आणि तिच्या डोळ्यात ना अश्रू आले आणि मल्हारला ती म्हणाली, खरंच कुठल्या जन्माचं माझं पुण्य असेल की माझ्या आयुष्यात तुम्ही आला आहात. मला सासर खूप छान भेटलं आहे, आईसारखी प्रेम करणारी सासू भेटली आहे. नवरा तर काय विचारूच नका, फक्त आपल्यामध्ये आपले बाबा हवे होते. हो का नाही हो? मग आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं. मला त्यांचं पण प्रेम हवं होतं. मल्हार आता थोडासा नाराज झाला आणि सुमतीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मल्हारच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय झालं? बोलून गेले. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं, मी असं बोलायला नको हवं होतं ना. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आता ते सगळं जाऊ देत, जन्म मृत्यू कोणाच्या हातात असतो. माझ्या आईमध्येच मी माझ्या बाबांना सुद्धा बघतो. मी लहान होतो तेव्हाच माझे बाबा वारले, पण माझ्या आईने माझी साथ कधीच सोडली नाही. तिला सगळे म्हणत होते, अगं तुझं वयच काय आहे, दुसऱ्या लग्नाचा विचार कर, एकटे मुलाला एकटीने आयुष्यभर कसंच काय सांभाळणार तू. पण माझी आई पण काय कमी नाही बरं का सुमती. मी अख्ख्या जगात कोणालाच घाबरत नाही, फक्त माझ्या आईला घाबरतो, खूप घाबरतो मी तिला, कारण की तिचा आदर करतो. सुमती, मी नेहमी म्हणत असतो तुला की तिच्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली आहेस आणि ते खरं आहे. आईने तेव्हा ठाम निर्णय घेतला. मी प्रेम एकावरच केलं होतं आणि लग्न सुद्धा त्यांच्याबरोबरच केलं आणि त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आता माझ्या पदरात आहे. त्याच्यामुळे मला दुसरं लग्न करायची काहीच गरज नाही. मला नवरा भेटेल, पण माझ्या मुलाला त्याच्या सख्ख्या बापाची माया भेटणार नाही. शेवटी सख्ख ते सख्खच असतं ग, किती कापलं तरी आपलंच असतं. सुमती, म्हणून मी माझ्या आईची खूप रिस्पेक्ट करतो, तिला कधीच काही कमी पडून देत नाही आणि माझं कर्तव्यच आहे ते. आणि तिला सून सुद्धा तशीच हवी होती, तिच्या मनासारखं झालं आहे सगळं आणि आई आता खरा आनंदात आहे आणि तुमच्या दोघींमध्येच माझं सुख आहे. आणि कोण म्हटलं आपले बाबा आपल्यात नाहीत, ते आपल्यातच आहेत, आपल्याला लांबून पाहत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत. सुमती, मी लहानपणी आईला असंच म्हणायचो की आई मलाच बाबा नाहीत, आई म्हणायची. असं नाही म्हणायचं मल्हार, आपल्या सोबतच आहेत ते, फक्त त्यांचं शरीर आपल्या सोबत नाही, पण त्यांचं सगळं लक्ष आपल्यावरतीच असणार. आपल्या सोबतच आहेत, फक्त ते दिसत मात्र नाहीत. सुमती, आता मी तुला तेच सांगतो, बाबा आपल्यातच आहेत. सुमतीने आता मल्हारला मिठी मारली आणि मल्हारच्या गालावरती किस केला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मी जरा झोपतो, माझं डोकं खूप दुखत आहे. सुमतीने मल्हारचा हात धरला आणि त्याला झटकन तिच्याजवळ ओढलं आणि त्याला म्हणाली, काय हो, मगाशी तर किती लाडात आला होतात आणि आता एकदम लांब लांब का चालला आहात माझ्यापासून, माझं काही चुकलं का? मल्हार सुमतीला म्हणाला, बायको तुझं काहीच चुकलं नाही, चुक पण मला आता काहीच मूड नाही कशाचाच, मी जाऊन झोपतो जरा, असं म्हणाला आणि मल्हारच्या डोळ्यातलं पाणी सुमतीला दिसणार नाही असं होणारच नाही. सुमतीच्या काळजात आता धस्स झालं आणि
मल्हारला असं रडताना पाहिलं की सुमतीचा जीव नुसता कासावीस व्हायचा. मल्हार आता सुमतीला त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसायला नको म्हणून पटकन बेडरूम मध्ये गेला आणि बेडवर पालथा पडला आणि छाती खाली उशी घेतली आणि तसाच झोपला. सुमती सुद्धा आता लगेच मल्हारच्या मागे गेली आणि तिने मुद्दामून मल्हारला तिचा आवाज जावा म्हणून बेडरूमचं दार लावून घेतलं आणि मल्हारचे पाय दाबायला लागली. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मला काहीच नको, माझी कुठलीच सेवा करू नकोस तू, मला जरा एकटं सोड. सुमती मल्हारला म्हणाली, पण मी तुमच्याशी काहीच बोलत नाहीये, मग कशाला मला बाहेर जायला सांगताय? आणि मला करमत नाही बाहेर, एकटं एकटं वाटतंय म्हणून आले ना तुमच्या मागे मागे. मल्हार आता काहीच बोलला नाही. सुमतीने तिचा हात आता वर वर घेतला आणि मल्हारची मांडी दाबायला लागली. तिची बोटं त्याच्या मांडीत रुतवायला लागली आणि मल्हारला आता थोड्याशा गुदगुल्या व्हायला लागल्या. आणि मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती तिथून हात काढ, मला गुदगुल्या होत आहेत. सुमती आता गालात हसली आणि मल्हारला म्हणाली, हो का, गुदगुल्या होतात का तुम्हाला? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती तू माझं अंग दाबतेस ना, पण मला काहीच वाटत नाही, अंगावरती नुसतं फुलं पडल्यासारखं वाटत आहे. जेवतेस का नाही ग तू? काही जीव नाही अंगामध्ये. सुमती म्हणाली, हो का, आता दाखवते तुम्हाला, थांबा. सुमती आता मल्हारच्या पार्श्वभागावर बसली आणि मल्हारची पाठ दाबायला लागली. मल्हारला म्हणाली, आता जोर आहे का माझ्यात? मल्हार सुमतीला म्हणाला, अजिबात नाही, काहीच जोर नाही तुझ्यात, काही वजन नाहीये तुझं. सुमती आता तशीच मल्हारवरती आडवी पडली आणि तिची छाती आता मल्हारच्या पाठीला प्रेस झाली आणि मल्हारचं रक्त आता तापायला लागलं, सळसळायला लागलं. सुमती नुसती अंगाला झटत होती मल्हारच्या. मल्हार आता मल्हार आता सगळं विसरला आणि सुमतीच्या स्पर्शाचा आनंद घेत होता. हळूहळू त्याच्या मानेकडे सुमतीचे हात गेले आणि सुमती आता मल्हारची मान दाबायला लागली. मल्हार तिला म्हणाला, बायको आता काय पोचवायचा विचार आहे का मान दाबून? सुमतीने आता त्याला फटका मारला आणि म्हणाली, काही काय बोलत असता हो नालायक कुठले. म्हटलं मी अशीच तुमची मान दाबली आणि पुढून थोडीच दाबली आहे, मागून दाबली आहे. थांबा, तुम्हाला मस्त मसाज करून देऊ का मी? मल्हार सुमतीला म्हणाला, नको मला मसाज तुझा, आधीच तुझ्या स्पर्शाने कुठे कुठे आग लागली आहे माझं मलाच माहिती, मी म्हणून संयम ठेवला आहे. सुमती आता मल्हारचा कान हळूच सावत म्हणाली, माझा खूप विचार करता हो तुम्ही. मल्हार म्हणाला, मग करावा लागतो, तुझी इच्छा असेल तर ठीक, नाहीतर बळजबरी मला काहीच करायचं नाही. सुमती मल्हारला म्हणाली, मला खूप लाडवून ठेवलं आहे तुम्ही. मग लाडाचीच आहेस, मग लाडवूनच ठेवणार ना तुला. सुमती म्हणाली, तर नुसतं लाड करतो असं म्हणून चालत नाही, त्यासाठी बायकोचं कौतुक करावं लागतं. माझं कौतुक करता का तुम्ही? मल्हार आता गरकन सुमतीकडे फिरला आणि सुमतीला मल्हारने तशीच दाब. सुमती मल्हारला म्हणाली, सांगा बरं, माझ्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतं? मल्हारने आता सुमतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि सुमतीला म्हणाला, तुझ्या डोळ्यात ना मला फक्त मल्हार दिसतोय आता, मल्हार शिवाय दुसरं कोणीच दिसत नाही. सुमती म्हणाली, अहो नीट सांगा, आता तुम्ही समोर आहात, मग तुम्हीच दिसणार ना. मल्हार सुमतीला म्हणाला, बायको तुझ्या डोळ्यातनं मला माझं सगळं जग दिसतं. जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहतो ना मी, तेव्हा तेव्हा तुझ्या प्रेमात पडतो. सुमती मल्हारला म्हणाली, अहो पण मी साधी राहते ना, म्हणून लोक मला अडाणी समजतात. मी अडाणी आहे का हो? मल्हार सुमतीला म्हणाला, लोकांना काही म्हणू दे, तू काय म्हणतेस त्याची पर्वा आहे, मला लोकांचं काही देणं घेणं नाही आणि माझी बायको खूप हुशार आहे. मल्हारने आता सुमतीच्या ओठांवर ना त्याचा अंगठा फिरवला आणि सुमतीला म्हणाला, सुमती तुझे ओठ आहेत ना,
गुलाबांच्या पाकळ्यासारख्या आहेत. सुमती आता हसली आणि मल्हार तिला म्हणाला, हेच तुझं असं घायाळ करण्यासारखं हसणं. मल्हारने आता सुमतीच्या केसांचा क्लिप काढला आणि सुमतीचे केस सिल्की केस मल्हारच्या चेहऱ्यावरती विसावले. मल्हारने तिच्या केसाचा मन भरून सुगंध घेतला आणि तिला म्हणाला, तुझ्या केसांचा सुगंध घेऊन मला स्वर्गात आल्यासारखं वाटतं. सुमती आता हसली आणि मल्हारच्या छातीवरती डोकं ठेवत मल्हारला म्हणाली, हो, खूपच गोड बोलता हो तुम्ही. मल्हार म्हणाला, मग कारण की तू माझ्या आयुष्यातली सर्वात गोड व्यक्ती आहेस. सुमती, तुझ्याशिवाय माझं जीवन म्हणजे रंग नसलेलं चित्र. तू माझ्या श्वास श्वासात आहेस, माझ्या प्रत्येक विचारात आहेस तू. फक्त माझी पत्नी नाही, माझा आत्मा, माझं हृदय, माझं सर्वस्व आहेस. सुमती आता मल्हारच्या छातीवरती किस करते आणि त्याला म्हणते, मला माहिती आहे. मल्हार तिला पुढे काय म्हणणार इतक्या सुमतीने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, बास झालं, नाहीतर मी खूप लाडवून जाईल. एवढ्या लाडाची सवय नाही मला. मल्हार सुमतीला म्हणाला, मग सवय लावून घे आता. कारण की पुरुष जेव्हा प्रेमात पडतो एखाद्या स्त्रीच्या, तेव्हा तो एखाद्या राजकुमारी सारखी त्या मुलीची काळजी घेत असतो. मल्हारने आता सुमतीच्या कपाळावर किस केला आणि तिला म्हणाला, स्वीट हार्ट, तू लाडवून ठेवण्यासारखीच आहेस. आय लव्ह यू सो मच. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.